शोधलास का नाही तू? खोटा बोलतो, शोधला नाही. शोध, आम्हाला शोध, आता सबस्क्राईब कर. 3, 2, 1. आम्ही तिथे सेकंड फ्लोअरवरती राहतोय. सेकंड फर्स्ट मी सारखं तेच बोलते होते. तर सांगायचं होतं की आम्ही पहिले ह्या रूममध्ये राहतो, ह्या वाल्या त्याच्यामधून हा व्ह्यू होता खाली डायरेक्टचा. आणि तिकडे बघा आपली गाडी आहे, इकडे गाडी आहे. पण झालं असं की थँक्यू माय पर्सनल स्पॉट बॉय. ओके, तर स्टोरी टाईम. तर झालं असं की आम्ही आतमध्ये गेलो, असं बघितलं वगैरे. रूम चांगला होता मस्तपैकी. पण जसं वॉशरूम ओपन केलं तसं आम्हाला वास आला पेंटचा. मग खाली बघितला त्यांनी पेंट मारला होता. मग त्यांना विचारलं, मग त्यांनी सांगितलं की अरे हां इकडे पेंट मारला आहे. म्हणून तो वास एकदम कसा तरी डोक्यात जात होता वगैरे. माझं डोकं पण दुखायला लागलं. मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि मग त्यांनी रूम चेंज करून दिला. मग आम्ही आता तिथे फर्स्ट फ्लोअरवरती राहतोय. फ्लोअर फर्स्ट आहे पण रूम नंबर 208 होता. म्हणूनच मला कन्फ्युजन झालं होतं की सेकंड फ्लोअर. कन्फ्युजन नाही, तुझा कॉन्फिडन्स एवढा आहे, मी सांगतोय तरी पण ऐकत नाही. एवढा हिचा एवढा कॉन्फिडन्स आहे, मी सांगतोय की फर्स्ट फ्लोअर आहे पण ऐकायला मागत नाही. कॉन्फिडन्सच पाहिजे ना माणसाकडे, कारण कॉन्फिडन्स नसेल तर काय कॉन्फिडन्स शिवाय जिंदगी काय. गाईज मी तुम्हाला आता रूम टूर देते. आमचं हे कॉरिडॉर आहे, इथून वरती यायचं. इथे जर चप्पल काढले, इथे एक वॉर्डरोब आहे छोटंसं, त्यामुळे आमचं सामान ठेवलं आहे. हे बेड आहे, द मेन पार्ट. ही वॉशरूम आहे, प्रिटी क्लीन. आमच्या स्टेच्या इथे स्टेवर माकड येऊन बसले. माकड म्हणजे वानर आहेत. इथे पण आहेत, इथे मागे पण आहेत. श्री देवी भगवती मंदिर. आमच्या ताईच्या गावाला आलोय आम्ही, आमच्या ताईच्या गावच्या देवीला. शिवाय ये पटकन एसटी येते. हे पूर्ण घाटावरती आहे, पूर्ण घाट आहे. ही अशी एसटी वगैरे ती तिकडे आम्ही गाडी लावली आहे. आणि असं आहे जायला रस्ता देवीच्या मंदिराकडे. जायची का देवीला होती? अरे वा, थँक्यू. आणि आम्हाला कमेंट करा, मग आम्हाला लक्षात येईल तुम्ही दोघं जण चालतच नाही इकडे नाही. हां, पारबांचा झील आणि चव्हाणांचा झील. बरोबर आहे ना? माझ्या बहिणीचंच गाव आहे. तिचं पण आडनाव चव्हाणच आहे. तिचं पण आडनाव चव्हाणच आहे. दिसतंय? शोधलास का नाही तू? खोटा बोलतो, शोधला नाही. शोध, आम्हाला शोध, आता सबस्क्राईब कर. अरे काय यार, तू आमच्या व्हिडिओ मध्ये येणार आहेस. तू आमच्या व्हिडिओ मध्ये येणार आहेस, तू सबस्क्राईब केलं तर खालती कमेंट कर की बघा मीच होतो तो मुलगा. तुझं नाव सांग यांना. चल, तिघांचं पण नाव सांग. काय? सुमित सुनील पूर्ण नाव सांग. सुमित सुनील परब. तू? दैविक सचिन चव्हाण. आणि तू रे छोटू? तुझं नाव काय? सचिन चव्हाण. हा, मग तुझं नाव मी आता व्हिडिओ मध्ये घेतलंय. जर ती व्हिडिओ बघितली ना तर तुला खाली कमेंट कर. सबस्क्राईब करतो. करणार ना? कमेंट पण कर. काय सांग, चॅनलचं नाव सांग काय? शिवानी. विशाल अँड शिवानी. विशाल अँड शिवानी. मेसेज वरती लिहून घे, मी बघणार आहे. सगळ्यांना व्हिडिओ दिसणार, मग सगळे बोलतील की तुमच्या दोघांनी व्हिडिओ बघितला नाहीये म्हणून. इन्स्टा आयडी पण सेम आहे, सेम. चला बाय बोला, सगळ्यांना सांगा आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हा, थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही आलो आहे सावंतवाडीमध्ये
आणि आम्ही भाटोबाची व्हिडिओ बघितली होती, त्यामध्ये होती की भालेकर काय खानावळ, भालेकर खानावळ, श्री महालक्ष्मी भोजनालय भालेकरांचं खानावळ आहे. तर तिथे आम्ही खूप मच्छीचे प्रकार वगैरे बघितले. आणि विशाल खूप मच्छी प्रेमी, चणक थाळी घेतली आहे त्याने आणि मी नॉर्मल चिकन थाळी घेतली, पण मला तिसऱ्या ट्राय करायचं होतं. तर मग बोलली की आपण तिसऱ्या एक साईडला मी असं तिसऱ्या सुक्का म्हणून एक डिश घेतली, तर आम्ही तुम्हाला दाखवतो आता. ही माझी थाळी आहे. ते चिकन गरम करून देतात, म्हणजे तर गरम बनवून देतात. हे तिसरं आहे जे वेगळं मी घेतलं आहे, कारण मला ट्राय करायचं होतं. मी पहिले कधीच खाल्लं नाही आणि माहीत नाही कसं टेस्ट लागतं, पण टू बी सेफर साईड मी चिकन थाळी घेतली आहे. हे आहे मी चणक थाळी आणि हे आलं आहे आपलं चिकन. एकदम घरच्यासारखं चणक खा ना, जवळच एकदम घरच्यासारखं दिसतो पण तसाच आहे. कांद्यामध्ये आपण बनवतो तसं वालं चणक. तुला खायला फर्स्ट टाइम खातोय ना तू पण? कसं लागतंय? सुरमई टाईपपैकी थोडं त्याच्यापेक्षा भारी आहे. सुरमईपेक्षा भारी आहे. ॲक्च्युली सुरमईपेक्षा भारी आहे आणि काटे नाही आहेत काहीच नाही, काटे नाही, काय नाही. टेस्टला पण खूप सुंदर आहे. खाऊन बघशील तू पण टेस्ट करून बघ. तुला सुरमई आवडते ना, तर सुरमईची टेस्ट सिमिलॅरिटी आहे थोडी. ओके. थाळीमध्ये हा चिकनचा रस्सा आहे, म्हणजे याच्याकडे मच्छीचा रस्सा सोलकढी आहे. दोन प्रकार आणि आहेत चणक मच्छीचे. पण खूप मोठा आहे, म्हणजे ही खानावळ आहे, त्यांचा मेनू आहे आणि खूप चांगले स्वस्त रेट आहे. अशी खानावळ आहे. रस्स्याची पण जे दोन रस्स्यांचे प्रकार आहेत ते दोन्ही पण की नाही टेस्टला खूप वेगळे आहेत. सिमिलॅरिटीज नाही आहेत बिलकुल. म्हणजे वेगळं आहे. टोमॅटोच्या बेसवरती हे पण म्हणजे टोमॅटोच्या बेसवर, पण ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. नाही तर ते टिपिकल असतं ना की एकच प्रकारचं रस्सा रस्सा असतो असतो. आणि हां, बरोबर. सगळ्याला ते तसंवाला नाही आहे. सगळं वेगवेगळे आहे. ओके. ती चांगली गोष्ट आहे. मी पण खाते आता वगैरे टाकलंय. आता शिवानी तिसऱ्या ट्राय करते. हे चांगलं आहे. आपण कोकम वगैरे टाकलंय. चांगलं आहे. हे असं खायचं असतं ना. आवडलं? आवडलं. थम्स अप. नाईस. गोल्डन थम्स अप. हे ट्राय करून बघ. थोडं त्याला फील आहे. हां, समुद्राच्या पाण्याचं फील. चणक ट्राय करून बघ. मस्त आहे ना? मस्त आहे. चिकन कसं आहे? चिकन टेस्ट करून बघ कसं वाटतं. कसं आहे? चिकन जास्त चांगलं. जास्त चांगलं आहे ते दिसतंय ते. कारण मला चिकनची सवय आहे. चिकन जास्त आवडतं. चिकनवाली आहे ना तो, म्हणून. चला मी आता खातो माझं. कुठे आपण विशाल? सडन प्लॅन, सडन सांगा बॉर्डर. आता आपण एंटर करत आहोत गोवा. व्हेरी व्हेरी सडन प्लॅन. गोवा 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 Here we गोवा. enter गोवा. लगेच गोवामध्ये आल्याला कसिनोचा Vibe. बोर्ड दिसला. लगेच भाई vibe काय लगेच गोवाचं हे दिसायला लागलं. इकडे दाखव, ही नदी बॉर्डर आहे. नदी बॉर्डर आहे. महाराष्ट्रात तो तिकडे महाराष्ट्र आहे, हा इकडे गोवा आहे. गोवा आहे. रॉयल चॅलेंज. सगळीकडे लगेच दारूचे आणि ह्याचे दिसायला लागल्या गोष्टी. बघ ना, इव्हन हॉटेलचे नाव पण चेंज Change करायला लागले झाले. लगेच एकदम. वी आर इन गोवा. फक्त एका दिवसासाठी पाहिजे. फक्त एका रात्रीसाठी. एका रात्रीसाठी. म्हणजे आलो पण आम्ही किती वाजता? 4 वाजता. आता चालू आहे. 3:30 ला अर्धा तास पोहोचलो. झाला असेल, अर्धा पाऊण तास. सावंतवाडीला टच्ची देऊन आपला आवाज झाला का?
सावंतवाडीला डच्चू देऊन डायरेक्ट गोवामध्ये आलो आहे. कारण इतक्या जवळ आहे आणि गोवा नाही आलं तर काय मजा असं मला वाटत होतं, म्हणून मी आला जबरदस्ती इथे घेऊन आली. मग जबरदस्ती नाही म्हणजे पण घेऊन आली. आता आम्ही लोक आहोत आरंबोळ बीचला आहे. थोडंसं पावसासारखं झालंय. पाऊस पडायला सुरुवात पण झाली सुरुवात झाली आहे. मग अशी इतकं ऊन होतं की गरम होत होतं अक्षरशः. आणि आता बघा इथे काहीतरी वेगळं मला वाटतं आमच्याशी काहीतरी याचा पंगाच आहे. पंगाच आहे. आम्ही जिथे जातो तिथे डायरेक्ट पाऊसच पडायला लागतो. आम्ही आलो आहे जसं आम्ही तुम्हाला सांगितलं आरंबोळमध्ये, आणि आम्ही लास्ट मिनिट चेक इन केलं एका हॉटेलमध्ये इथे. आणि खूप सुंदर हॉटेल आहे. लास्ट मिनिट झालं आमचं पण ठीक आहे. तर रूम टूर देतो आम्ही दोघं पण तुम्हाला. इथे आहे एंट्री आणि हा आहे असा काचेचा डोअर. बट मी आता बाहेर नाही जाणार आहे. मी नंतर याची क्लिप टाकेल की बाहेर कसं दिसतं. आता इथे प्लास्टिक वगैरे लागलं कारण बाहेर भरपूर जास्त मच्छर आहेत. ओके, तर इथून आपण असं आतमध्ये येणार. इथे आहे टीव्ही, इथे आहे केटल, इलेक्ट्रिक केटल फॉर टी कॉफी त्यांनी दिलेलं आहे. इथे आहे फ्रीज, इथे आम्ही सुटकेस ठेवला आहे. आणि इथे आहेत आपले विशाल. इथे आहे हा बेड. हे पूर्ण तुम्ही बघायला गेलं तर हे पूर्ण काचेचं आहे. तुम्हाला आता ओपन नाही करणार कारण हां मस्त लाईट वगैरे लागली आहे बघा बाहेर. येस, सिटिंग आहे बाहेर आणि तो एंट्री आहे. ते नंतर तुम्हाला दाखवलंच नाही तसं पण. बट थोडंसं हे जे आहे ते इग्नोर दिस, कारण आम्ही घाईमध्ये आलो आणि त्याच्यानंतर चेंज केलं आणि लगेच बीचवर गेलो कारण आम्हाला टाईम वेस्ट करायचा नव्हता. अगेन इथे आहे कबर्ड, वॉर्डरोब आणि सगळ्यात मस्त पार्ट विशाल दाखव आतमध्ये जा. हे वॉशरूम खूप क्लीन आहे, तिकडचे रूम्स वगैरे आणि छान आहे. इथे मी शॅम्पू ओके. तर हे वॉशरूम आहे. छान आहे, सुंदर आहे, चांगलं आहे, क्लीन आहे ना. तुला कसं वाटलं? छान एकदम मस्त चांगलं वाटतं. आणि मेन पार्ट म्हणजे तुम्हाला दाखवते. इथे हे काचेचं एक हे आहे आणि तुम्ही बेडवरून दुसऱ्याला अशी करता करता बघू शकता. तर ते हे असंच आहे की ते खूप जास्त म्हणजे क्लीन आहे, चांगलं आहे, क्लीन आहे, हायजीन प्रॉपर hygienic मेंटेन आहे. केलेली आहे. आणि बाहेर पण इव्हन प्रॉपर्टी पण चांगली मेंटेन केली आहे त्यांनी. तर अशी होती आमची छोटीशी रूम टूर. किती वाजलेत रे विशा? आता वाजले 6:15 झालेत. तर थोड्या वेळाने मग आम्ही ऑर्डर वगैरे जेवणाचं बघूया. नाही करू आम्ही Probably. कॅफे मध्ये जाऊ कारण इथे छान मस्त मस्त कॅफेज आहेत, थोडे रस्टिक वगैरे असे एस्थेटिक दिसणारे कॅफेज आहेत. तर मग आम्ही तिकडे वगैरे जाऊ आणि मग तिकडेच डिनर वगैरे जे काय येस. आणि मला थोडंसं शॉपिंग करायचे कारण ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये एंटर करता तर तुम्ही स्वतःला कंट्रोल थांबवू नाही शकत शॉपिंगसाठी. तर मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिसल्या पण आम्हाला इथे यावं लागलं काही कारणाने. काहीतरी आम्ही विसरलो होतो तर आम्ही पळत पळत आलो मग बीचवरून इथे. आणि पाऊस पण पडत होता. तर आता आम्ही परत जाऊ आणि तुम्हाला दाखवू की मार्केट कसं दिसतं रात्रीचं वगैरे. तर स्टे ट्यून. The next day. तर हे आहे एंट्रन्स 36 यार्ड रिसॉर्टचं आणि हे असे रूम्स आहेत. खूप सुंदर रूम्स आहेत. आम्ही लोकांनी तुम्हाला दाखवलेलं पण आहे. एंट्रन्स हे असे काचेच्या डोअरमधून एंट्रन्स आहेत डायरेक्ट. आणि हे स्विमिंग पूल आहे त्यांचा, खूप सुंदर स्विमिंग पूल पण आहे, डीप आहे, छान आणि वेल मेंटेन्ड. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे स्टाफ आहे त्यांचं आणि जे ओनर आहेत ते ओनर इथे स्वतः असतात. नॉर्थ इंडियन आहेत ओनर पण खूप चांगलं त्यांचं हे आहे आणि खूप जास्त हेल्प करतात. कधी पण तुम्ही विचारा तर रेडी असतात हेल्प करायला. आणि हे असं हे त्यांचं कॅफे पण आहे, पण कॅफे आता सध्या बंद होतं म्हणून आम्हाला काय भेटलं नाही रेस्टॉरंटला. पण एकदम मस्त. कसा होता एक्सपिरियन्स तुझा? मस्त आहे. रूम्स तर एकदम भारी आहे. आम्हाला कमी टाईम भेटला बट एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मस्ट विजिट, रेकमेंडेड. येस, आम्ही कार्ड शिवानी रेकमेंडेड. येस कार्ड आम्ही फ्लॅश करू. बाय बाय रिसॉर्ट. बाय 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 बाय. जस्ट चहा प्यायला थांबलोय आणि इथे एक छोटासा म्हणजे
सिटीच आहे तर इथे आज मंडे आहे आणि एवढं चहल पहल आहे, लोकांची गाड्या जातात आहेत कामाला वगैरे जायची. पण आम्हाला इतकं भारी वाटतं कारण मंडे आणि आम्ही सुट्टीवरती आहे. ह्यापेक्षा चांगलं फिलिंग काय असू शकतं की तुम्ही मंडे ब्लूज नसतात आणि तुम्ही सुट्टीवरती असता. चाय इज मॅन्डेटरी. चाय पिल्यावरतीच फ्रेश फील होतं. मी व्हिडिओ का बनवतोय सांग तू काय मी त्या माणसाला माझी कुकी पण दिली आणि ह्याने अक्षरशः क्रिमलो समोर एक बाईट पण नाही दिली त्याने. एक बाईट पण नाही दिली, मला टेस्ट पण नाही करत का हो? अरे कुटाडा, हे चांगलं नव्हती म्हणून सगळं खाऊन घेतलं का फक्त? हां बघितलं म्हणजे माझ्यावरती तुझं किती लक्ष आहे. ते सकाळी सकाळी पाप केलंयस ना, सकाळी सकाळी पाप करून मुगा घालायस ना आणि 4 वाजता आता काही घेऊ विषय काय करायला हाईस करून आलास ना बाप्पासाठी. सी आवर पप्पा लुकिंग गुड ना. मला लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच. थँक्यू.